क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, ज्या क्षणाची आपल्याला आतुरता होती फायनल ते सण जवळ आलेला आहे. म्हणजेच भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818 रोजी आपल्या महार पेशव्यांनी आपल्या हक्काची न्यायाची लढाई लढली होती. तो दिवस फायनली जवळ आलेला आहे. त्या ठिकाणी यावर्षी 208वा शौर्य दिन हा साजरा करण्यात येणार आहे. तर त्याची जय्यत तयारी तुम्हाला दाखवत आहे. मी पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप अशी जोरदार पद्धतीची तयारी चालू आहे. आपल्या भीमा कोरेगाव येथे लाखो भीमा अनुयायांसाठी सुखसुविधा तिथली सरकार पुण्याची महानगरपालिका ही चांगली सुविधा करणार आहे यावर्षी. आणि यावर्षी खूप अशी कडक बंदोबस्त करणार आहे. दरवर्षीप्रमाणे जशी सुविधा असते तशी सुविधा यावर्षी देखील होणार आहे. त्याचे अपडेट तर तुम्हाला मिळतच राहतील. पण पाहू शकता मित्रांनो, खूप जोरदार पद्धतीने तयारीची सुरुवात झालेली आहे. खूप छान वाटतंय. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, तुम्हाला दाखवतोय मी कसं साफसफाई चालू आहे. सगळे स्तंभाला पाणी बिणी मारणं सगळं एकदम टकाटक चालू आहे. पाहू शकता त्या ठिकाणी आपल्या 500 महारांनी स्वतःची आहुती दिली होती आणि 300 इंग्रजांनी देखील तिथं आपले प्राण गमावले होते. त्याचा इतिहास तुम्हाला चांगलाच माहिती असेल. भीमा कोरेगावचा इतिहास 500 महार आणि किती 28,000 पेशवे कसे चरा कापले होते. ते विचार करा मित्रांनो, एकाने किती कापले असतील. एकाने 56. जी मन असते ना, ती मन खरी ठरली आहे. आणि ते कोणीही म्हणतं तुझ्यासारखे 56 बघितले, तर खरंच पेशव्यांना एकाने महारांनी 56 कापले होते. तर असंच म्हणत नाही, महारांचा इतिहास हा महाराष्ट्र महार असं वाटते की महारामुळंच महाराष्ट्र नाव पडलेलं असावं. असं कोणचंच राष्ट्र नाही, असं कोणचंच राज्य नाही की त्याला राष्ट्राचा दर्जा आहे. आपला फक्त एकच राष्ट्र आहे, ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र देखील आपण म्हणू शकतो त्याला. असं खूप जोरदार पद्धतीची तयारी चालू आहे. तुम्ही नक्कीच याल तिथे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला आता तयारी दाखवतच आहे मी. खूप जोरदार अशा पद्धतीने तयारी चालू आहे. किती अन्याय अत्याचार केला होता आपल्या पूर्वजांवर ह्या मनुवाद्यांनी. खूप अन्याय अत्याचार हे पेशवे करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला स्वराज्याची स्थापना झाली होती. आणि त्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस राहत होता. 18 पकड जाती ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र ठेवल्या होत्या. त्यांच्या सैन्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक